नमस्कार मॅडम. आम्ही तुमच्याकडे ह्याच्यासाठी आलो आहोत की आम्ही तुमची बिल्डिंग एम्बारिया व्हाईट सिटी ह्याच्याबद्दल खूप काय काय ऐकलेलं, खूप सगळे घोटाळे ऐकलेले, खूप सगळे व्हिडिओज आमच्याकडे शेअर झालेले, त्यांच्यामध्ये खूप काय काय ऐकू दिलेलं. तुमचं ह्या मागचं खरं कारण काय तुम्ही आमच्या दर्शकांना सांगा. नमस्कार, मी सुप्रिया घाडगे. माझं ह्या बिल्डिंगमध्ये घर आहे. एम्बारिया व्हाईट सिटी दौलत इम्पेरिया म्हणून जी बिल्डिंग आहे, 4th फ्लोअरला माझं घर आहे. मी 2021ला फ्लॅट परचेस केला होता एका एजंट करवीस, म्हणजे इन्व्हेस्टरच होतं ते. ग्रेविन रॉड्रिक्स म्हणून आहे, त्यांच्याकडनं मी घर घेतलं 2021ला आणि आम्हाला सांगण्यात आलं की 2022 मार्चपर्यंत पोझिशन मिळणार आहे. तोपर्यंत आम्हाला म्हणजे कोणालाही काही कल्पना नव्हती की या प्रोजेक्टमध्ये नेमकं काय आहे किंवा काय डिले होतो प्रोजेक्ट. सर त्यानंतर मार्च निघून गेल्यानंतर आम्ही बिल्डर आणि इन्व्हेस्टरला मी प्रेशर करायला लागले की बाबा तुम्ही कधी पोझिशन देणार आहात, नेमकं काय सीन आहे. त्यांनी देऊ 2 महिन्याने देऊ, 4 महिन्याने देऊ, असं करत 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 त्यांनी डिसेंबर 2022 आमचा आला. त्यानंतर मग आम्हालाही थोड्या कानावरती गोष्टी यायला लागल्या की या बिल्डिंगमध्ये काहीतरी मेजर इश्यूज आहेत, काही प्रॉब्लेम झालेले आहेत. मग मी वारंवार ग्रेविन रॉड्रिक्स यांना फॉलोअप करत राहिले. मग एक दिवस त्यांनी आम्हाला आगरी सेनाचे जे प्रमुख आहेत कैलाश पाटील काका, त्यांच्या ऑफिसला त्यांनी सांगितलं की तिकडे बिल्डरला वगैरे बोलवण्यात आलं आहे आणि बिल्डर आहेत आणि ह्या बिल्डिंगचे जे लँड ओनर आहेत म्हणजे मोरेश्वर बारिया, एम बारिया डेव्हलपर्स, हे सगळे तिकडे येणार आहेत. तर तुम्हाला सत्य परिस्थिती तिकडेच कळेल. मग आम्ही आगरी सेनेच्या ऑफिसला ज्या दिवशी मीटिंग होती त्या दिवशी मी तिकडे गेल्यानंतर मला कळालं की बाबा काय आहे किंवा काय सिनॅरिओ आहे. या बिल्डिंगमध्ये काही सर्टन 8 ते 9 फ्लॅट आहेत ज्यांचं डबल रजिस्ट्रेशन झालेलं आहे, किंवा मग त्याच्यातल्या एका ओनरने जाऊन कंप्लेंट केली. त्यानंतर ते तिकडचे जे सरकारी अधिकारी होते त्यांनी कशा प्रकारे रिस्पॉन्स केला आहे किंवा काय केलं, या सगळ्या गोष्टी हळूहळू आम्हाला तिकडनं माहीत पडत गेल्या. पण आम्ही त्या वारंवार मीटिंग करत राहिलो. म्हणजे आगरी सेनेला आमच्या खूप मीटिंग झाल्या. त्यानंतर आगरी सेनेचेच एक लिगल ॲडवायझर आहेत ॲडव्होकेट निमिष वसा म्हणून, त्यांच्या मध्यस्थीने आम्ही ह्याचे कॅपकॉन व्हेंचर जी आहे म्हणजे ह्या प्रोजेक्ट दौलत इम्पेरियाचे जे बिल्डर आहेत कॅपकॉन व्हेंचर, याचे पार्टनर राहुल भरत कपाडिया, हेमराज माळी, ममता माळी, राजन राठोड आणि अजूनही बरेचसे पार्टनर जेनी राहुल कपाडिया याही पार्टनर होते आणि अजूनही बरेचसे पार्टनर होते ह्या प्रोजेक्टमध्ये. तर हे सगळ्यांची आम्हाला त्यावेळेस थोडी माहिती आली की असं आहे बाबा, हे प्रॉब्लेम्स आहेत त्या बिल्डिंगमध्ये. त्यानंतर आम्ही वारंवार मीटिंग करूनही आम्ही कंटाळलो. एका दिवशी सगळ्यांनी डिसिजन घेतला की बाबा आम्ही बिल्डिंगमध्ये एंट्री करायची. की पण मॅडम नेमकं झालं काय होतं? सर सीन असा होता की ह्या बिल्डिंगमध्ये 8 ते 9 जे फ्लॅट होते त्याचं डबल रजिस्ट्रेशन झालेलं होतं. आणि जसं ह्या बिल्डिंगचे लँड ओनर आपल्याला माहिती आहे मोरेश्वर बारिया जे आहेत, त्यांनी FSI विकला होता राहुल भरत कपाडिया यांना. तर ह्या प्रोजेक्टच्या बदल्यामध्ये जे FSIचे काही पेमेंट्स होते किंवा त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट होतं, म्हणजे जे बारिया डेव्हलपर आहेत ते त्यांनी स्वतः या बिल्डिंगचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं. ॲज अ कॉन्ट्रॅक्टर त्यांना अपॉइंट केलं गेलं होतं. तर ह्या बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनसाठी त्यांना सर्टन फ्लोअर्स देण्यात आले होते. पण त्याच्यामध्ये असं होतं की काही फ्लॅटला डबल रजिस्टर केलं होतं आणि ह्यांचे पैसेही न आल्यामुळे आणि ह्याच्यामध्ये अजूनही बरेचसे इश्यू होते. म्हणजे एम बारिया एव्हरेस्ट हे एक्झॅक्ट आमच्या बाजूची बिल्डिंग आहे, सेम बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगचं 12 फ्लोअरचं अप्रुव्हल असेल किंवा आमच्या बिल्डिंगचं 14 फ्लोअरचं अप्रुव्हल, हे जे काही इश्यूज होते ते मी सविस्तर पुढे तुम्हाला सांगत जाईल. पण बऱ्याचशा असे जे लिगल इश्यूज झाले त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट 2 वर्षामध्ये स्टॉप झाला होता. त्याच्यामुळे लोकांनाही लेट झालं आणि आम्हाला रियालिटी कळालीच नाही की काय. त्यानंतर मग आम्ही ठरवलं की आम्ही जबरदस्ती पोझिशन घ्यायचं. आगरी सेनेच्या मदतीने आम्ही आतमध्ये घुसण्यासाठी प्रयत्नही केला. पण तिकडे एम्बारिया यांचे बाउन्सर्स त्यांनी बसवले होते, तिकडे बायोमेट्रिक होतं, आम्हाला बिल्डिंगमध्ये एंट्री देत नव्हते. म्हणजे मग त्यावेळेस आम्हाला असं वाटायचं की म्हणजे मोरेश्वर बारियाचे कल्प्रिट आहेत की काय, की बाबा की ते आम्हाला जाऊन देत नाही किंवा पैसे तर आम्ही दिलेत, मग नेमकं काय कारण आहे. म्हणजे आम्हाला रियालिटी काही माहीतच नव्हती की कसं आहे. मॅडम जसं की तुम्ही सांगितलं आम्हाला की एम्बारिया डेव्हलपर्सनी बायोमेट्रिक लावले होते, बाउन्सर्स बसवले होते, मग ह्यांचे त्यांच्याकडे रिझर्व्ह राईट्स होते का काय? ते कायद्यानुसार होतं? जसं सर कायद्यानुसार आपण बघितलं तर कुठल्याच गोष्टी या बिल्डिंगमध्ये झाल्या नाही, कारण ही बिल्डिंग म्हणजे पैसा कमवण्याचं माध्यम झालं होतं सगळ्यांसाठी. आणि कायद्यानुसार म्हटलं तर आता मी फ्लो सांगते. जसं की ह्या बिल्डिंगची जी जागा आहे म्हणजे जमीन, ती एम बारिया डेव्हलपर्सच्या नावावर होती आणि त्याचे जे लँड ओनर म्हणजे मोरेश्वर कृष्ण बारिया हे आहे. त्यांनी FSI विकला होता कॅपकॉन व्हेंचरला, ज्याचे पार्टनर आहेत राहुल भरत कपाडिया, जेनी कपाडिया, राजन राठोड, ममता माळी, ब्ला ब्ला ब्ला, भरपूर सगळे पार्टनर आहेत त्यांचे.
तर ह्या लोकांना त्यांनी FSI विकला होता. FSIचा रेट काय होता, ह्या सगळ्या गोष्टी मी पुढे तुम्हाला दाखवत जाईन, सांगत जाईन. पण त्यांनी तो FSI विकला. त्या बदल्यामध्ये त्यांनी 12, 13 आणि 14 या बिल्डिंगचे 3 फ्लोअर घेतले आणि ह्या बिल्डिंगचं कॉन्ट्रॅक्टही त्यांनी घेतलं बांधण्यासाठीचं. आणि त्याच्यासाठीचे जे पैसे आहेत त्यांचं म्हणणं असं होतं बारियांचं की कॅपकॉन व्हेंचरने त्यांना कन्स्ट्रक्शनसाठी जे पेमेंट लागतं त्याचं पेमेंट त्यांना दिलेलं नाहीये, पण त्यांनी बिल्डिंग रेडी केली कारण त्यांना 12, 13 आणि 14 फ्लोअरचं पोझिशन द्यायचं होतं. तर हा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू होता आणि त्यासाठी त्यांनी पैसे येत नाहीये म्हणून त्यांनी बिल्डिंगवरती बाउन्सर बसवले आणि आम्हाला कुठल्याही ओनरला एंट्री देत नव्हते. तर आम्ही असं होतं की मग आम्ही जसं आगरी सेनेच्या ऑफिसला गेलो, मध्यस्थी पॉलिटिशियन्सची मध्यस्थी घेऊन आम्ही बिल्डिंगमध्ये जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी झाल्या, त्याच्या बाबतीतले सविस्तर डिटेल मी तुम्हाला सांगत जाईल पुढे फ्लो वाईज की कसं कसं आहे काय आहे. पण आता सध्या कंडिशन अशी आहे की त्यांच्याकडे रिझर्व्ह राईट्स असे नव्हते की तिकडे बाउन्सर बसवणं किंवा बायोमेट्रिक घेणं. हे आता आपण म्हणतो ना जसे मोठ्या लोकांकडे एक स्वतःचे आपले आपले राईट्स असतात तशा प्रकारचे ते राईट्स होते. आता त्याच्यामध्ये काय सर्वसामान्य आमच्यासारखी जी लोक आहेत त्यांचा तर सगळ्यांनी फायदा गैरफायदा आपण म्हणू शकतो घेतला, जसा बिल्डरनेही घेतला, बँकेवाल्यांनी घेतला. जर प्रोजेक्ट कंप्लीट नाहीये तर 95% बँकांनी फंडिंग कशी केली, म्हणजे आज बघायला गेलं तर माझं स्वतःचं 95%च्या वरती फंडिंग LIC बँकेकडून समोरच्या माझ्या फर्स्ट ओनरला देण्यात आलं. आणि म्हणजे ते मला जेव्हा सगळ्या गोष्टी कळाल्या तेव्हा बँकेमध्ये जाऊन माझी बरीचशी त्या बाबतीत वादावादी झाली. मी इव्हन बँक मॅनेजरशीही खूप भांडले. त्यानंतर त्यांनी प्रोजेक्टमध्ये फंडिंग करणं बंद केलं. जर प्रोजेक्टच कंप्लीट नाही आहे तर तुम्ही 95% फंडिंग कशी केली. म्हणजे हा सगळा जो प्लॅन आहे या बिल्डिंगचा कशा पद्धतीने एक चक्रव्यूह रचला होता सर्वसामान्य लोकांना फसवण्याचा. आणि याच्यामध्ये सर्व सरकारी अधिकारी झाले, रजिस्ट्रार ऑफिसर्सवाले झाले, रजिस्ट्रार्स झाले, पोलीसवाले झाले, आर्थिक गुन्हे शाखाचे किती सगळे ऑफिसर झाले, पोलीस स्टेशनचे अधिकारी झाले, बिल्डर झाले, प्रमोटर झाले, को प्रमोटर झाले, एजंट्स झाले, इन्व्हेस्टर्स झाले. या सगळ्या लोकांनी मिळून सर्वसामान्य लोकांना म्हणजे कशा प्रकारे लुटले. कुठल्याही व्यक्तीला पूर्ण कल्पना काहीच नव्हती. म्हणजे कोण माणूस राईट आहे बाबा, कोण चुकीचा आहे किंवा कोण बरोबर आहे, कोण काय करतोय ते बरोबर आहे का, कोण काय सांगतोय ते खरं आहे का, म्हणजे आम्हाला काहीच कल्पना नव्हती जोपर्यंत आम्हाला सत्य परिस्थिती माहीत नव्हती. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तिकडे बाउन्सर्स वगैरे बसवण्यात आले, आम्हाला एंट्री नव्हती. मग त्यानंतर आम्ही जबरदस्ती आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, आम्ही लॉक वगैरे तोडले. पण ह्याचे रिझर्व्ह राईट्स हे माझ्या मताने आणि आजच्या ज्या दिवशी मी पूर्ण जेव्हा क्लिअर झाले या सगळ्या गोष्टींना, जेव्हा माझ्याकडे सगळे पुरावे आले तेव्हा मला जेन्युअनली कळते की याच्यामध्ये हा जो रोल आहे मोरेश्वर बारिया यांचा काहीही रोल नव्हता ह्याच्यामध्ये. कारण असं आहे की त्यांना ते राईट्सही नव्हते. उलट त्यावेळेस आम्हाला परिस्थिती माहीत नसल्यामुळे आम्ही थोडंसं घाबरून होतो बाबा. त्यानंतर त्यांचे जे भाचे की पुतणे जे आहेत ते पोलीस वगैरे बोलवायचे किंवा बऱ्याचशा काही गोष्टी झाल्या. त्यांना ते बेसिकली राईट्स नव्हते. कारण काय होतं की या बिल्डिंगचे जे आहे या बिल्डिंगची जागा त्यांची होती. त्यांनी तो FSI विकला होता राहुल कपाडिया यांना, कॅपकॉन व्हेंचर्सला. आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी 12, 13 आणि 14 हे फ्लोअर घेतले होते FSIच्या बदल्यामध्ये. तर त्याच्या हिशोबाने त्यांनी त्या 3 फ्लोअरचं पोझिशन दिलं होतं. आणि मग त्यांचं जे FSIची किंमत होती ती त्यांनी वसूल करण्यात आली. आता FSIची काय प्राईस त्यांनी विकत घेतला, काय प्राईजला विकला आणि काय प्राईस डिस्क्लोज झाली ह्याचेही आपल्याकडे एव्हिडन्स आहेत. विषय असा होता की बारिया यांनी जेव्हा FSI विकला त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच कॉन्ट्रॅक्ट घेतलं बिल्डिंगचं की मी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करून देतो. आता त्या कॉन्ट्रॅक्टसाठी त्यांनी हे जे बिल्डिंगचं पूर्ण कन्स्ट्रक्शन केलं त्या कॉन्ट्रॅक्टच्या बदल्यात त्यांना किती अमाऊंट देण्यात आली किंवा काय ह्यासाठी आम्ही वेळोवेळी कपाडिया यांच्याकडे आम्ही स्टेटमेंट मागण्यात आलं. इव्हन आम्ही रेरामध्येही तक्रार दाखल केली की आम्हाला त्याची डिटेल्स द्या, त्यांचं स्टेटमेंट द्या किंवा रेरामध्ये जो प्रोजेक्ट रजिस्टर आहे त्याचे सिक्युअर अमाऊंट किती आहे किंवा त्यांचे ट्रान्झॅक्शन्स डिटेल काहीही आम्हाला देण्यात नाही आलं. त्याच्यामुळे आम्हाला तोपर्यंत काही कल्पना नव्हती. पण बेसिकली असा प्रश्न आहे की जर बारिया यांना बाउन्सर्स आणि बायोमेट्रिक लावण्यास कायद्याच्या हिशोबाने किंवा आपण म्हणू त्यांच्याकडे रिझर्व्ह राईट्स होते का, तर नाही, अजिबात त्यांना राईट्स नव्हते. पण त्यांनी ते केलं असेल किंवा आता कुठलाही माणूस आहे त्याची ठराविक रक्कम काही बाकी आहे बाबा, बिल्डरने त्यांचं म्हणणं असं होतं की माझे पैसे बाकी आहे म्हणून मी कोणालाच एंट्री देणार नाही, जे की बरोबर नव्हतं. पण ते नंतर त्यांनी ते ॲग्री केलं आणि जसं आत्ताची कंडिशन आहे म्हणजे बऱ्याच लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी हे केल्यात की म्हणजे बरेचसे व्हिडिओज आले आमच्या बिल्डिंगच्या रिलेटेड, बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या मार्गाने दाखवण्यात आल्या. या सगळ्या गोष्टींची आपल्याकडे सर ठोस पुरावे आहेत. आपण ते मॅडम आम्ही जे ऐकलं आजपर्यंत लोकल न्यूज चॅनल्सकडून, आमच्याकडे खूप सगळे व्हिडिओज आले, इन्फॉर्मेशन झाली,
ते सगळं जे तुम्ही बोलताय त्याच्या एकदम डिफरंट होतं. आता तुम्ही जेवढं पण काय पण सांगितलं आणि आम्हाला जे आजपर्यंत कळत होतं ते एकदम वेगळं आहे. आणि हे खूप धक्कादायक आहे की एवढी मोठी गोष्ट झाली आणि कुणाला कळायला सुद्धा नाही. आणि हेच सगळं जाणण्यासाठी आमच्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ही खरी गोष्ट एम्बारिया व्हाईट सिटीची.